आणि शंखचूड आल्याच्या नंतर वृंदा महाराणी आपल्या आसनावरून उत्तिष्ठ झाल्या आणि शंखचूडाला विजय तिलक केला महाराज. स्वस्ति नो इंद्रो वृदक्षवाः स्वस्ति नो पूषा विश्ववेदाः स्वस्ति नो स्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. नाथ तुम्हाला विजय मिळेल. आणि पुष्पाचा वर्षाव त्यांच्या मस्तकावर केला. इकडे शंखचूड सगळ्या देवांना ललकारायला लागला. आणि वृंदा तुलसी तीव्र असं आपल्या पतीचं आयुष्य वृद्धिंगत होण्याकरता तप करायला लागले. ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः. सर्व देवांपासून इंद्रादी देवता आले. शंखचूडाबरोबर युद्ध. या युद्धामध्ये सगळी देवता पराजित झाली. ब्रह्मदेव पराजित झाले. भगवान शिव पराजित झाले. नारदांनी सांगितलं जोपर्यंत हिच्या पत्नीचं पातिव्रत्य नष्ट होत नाही तोपर्यंत काही प्रभाव पडणार नाही. बरं. आणि त्याच वेळेला नारदांनी ही बातमी दिल्याबरोबर भगवान विष्णू आणि निघाले महाराज. आणि भगवान विष्णू निघाल्याच्या नंतर नारायणस्य भगवान वीर्याधान चकारः तुलस्यायेन यज्ञेन यौनो कर्तुर्महर्षी. वृंदेच्या दारात येऊन पोचले. आणि वृंदेच्या दारात येऊन पोचल्याच्या नंतर आपल्या पतिरूपामध्ये वृंदेला भगवान महाविष्णू शंखचूड दिसले. आणि वृंदेने जाऊन आपल्या पतिरूपातल्या महाविष्णूला आलिंगन दिलं महाराज. स्वामी आलात तुम्ही प्राणनाथ. आणि जसं आलिंगन दिलं भगवंताचा स्पर्श असह्य झाला. तीव्र वेगाने सोडलं. लक्षात आलं की ही विष्णू आहे. आणि इकडे भगवान विष्णू अदृश्य झाले आणि पुन्हा युद्ध लोकात गेले. आणि दोघांचं तीव्र युद्ध सुरू झालं. या दोघांच्या युद्धामध्ये वृंदेचं पातिव्रत्य नष्ट झाल्यामुळे भगवंताच्या गदेच्या प्रहारीने शंखचूड मरणमुख झाला आणि धरातीत जमिनीवर कोसळला. नमस्कार पते हर हर महादेव. आणि मात्र तुलसीने सांगितलंय भगवान विष्णू तुम्ही माझं पातिव्रत्य नष्ट केलं. तुम्ही पाषाण वृक्ष पाषाण हृदयाचे आहात म्हणून तुम्हाला शाप देते. तुमचा सुद्धा पाषाण होईल. आणि असं म्हटल्याबरोबर महाविष्णूचा पाषाण झाला. आणि महाविष्णूचा पाषाण झाल्याच्या नंतर त्या पाषाणाला शालिग्राम असं म्हटलं गेलं. आणि तुळशीच्या देहातून 2 गती बाहेर पडल्या. ती तुलसी एक नदी रूपामध्ये जन्माला आली आणि एक तिचं वृक्ष